सदासित्तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भा किमासीद्गहनं गभीरं विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. सृष्टीचा कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे. अकबराचं यश खरंच हैराण करणार आहे. मुख्यतः कारण त्याने उत्तर आणि मध्य भारताच्या मुख्य राज्यात सर्व एकतेच्या सूत्रामध्ये विणलं. त्याचा मुलगा जहांगीर आणि नातू शहाजहानने त्याने बनवलेला साचा कायम ठेवला आणि त्याचं पालन पण केलं. हे दोघं तसे जगावेगळ्या सामर्थ्याचे सम्राट पण नव्हते, तरी पण त्यांची राजवट खूप प्रमाणात यशस्वी झाली, कारण जो रिवाज अकबराने कायम केला तोच पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. नंतर मग आला औरंगजेब. या दोघांपेक्षा जास्त लायक आणि एका निराळ्याच साच्यामधला तो होता. त्याने स्वतःसाठी एक नवा रस्ता तयार केला आणि अकबराचा वारसा पण मातीमध्ये मिळवला. हुजूर, गोलकोंडाचे बादशाह कुतुब उल मुल्कच्या माता हुजूरांच्या भेटीसाठी बाहेर वाट बघतायत. काय तुमचा मुलगा माफी मागायला तयार आहे? शहजादे, मला कुतुबुल मुल्कच्या मूर्खपणाचं वाईट वाटतं. माझी विनंती आहे की गोलकोंडातनं मोगल फौज काढली जावी आणि प्रजा तिथली एकदा बघा पुन्हा भयविरहित जीवन जगू शकेल. काय तुम्ही जाणता आहात गोलकोंडाला वेढा आम्ही का म्हणून दिलाय? जाणते. आमचा नमखराम वजीर आझम मीर जुमलाच्या तक्रारीमुळे आलमपना शहाजहानने हे पाऊल उचललंय. अन्याय आमचा नसताना भोगतो आम्ही. गोलकोंडाच्या बादशहानी पण नेहमीच मोगलांना साथ दिली आहे. आणि कुतुबुल मुल्क काय करीत आहे? काय पण त्याने बिजापूरच्या आदिलशाह साथ मदतीने मोगल फौजांवर हमले नाही केलेत? शिवाय त्याने मागील 3 वर्षांचा आम्हाला कर पाठवलाय. काय आम्ही तमाम प्रयत्न करून पण त्याने मीर जुमलाचा मुलगा मोहम्मद अमीनला मुक्त केला आहे? आम्ही तमाम तुमचा कर द्यायला शिवाय अमीनला मुक्त करायला तयार आहोत. मग काय तुम्ही कुतुबुल मुल्कला पण आमच्या हवाली करायला तयार आहात?
एका म्हाताऱ्या मातेला अजून आणखी मोठी सजा बरी नाही शहजादे. तुम्ही मुआफ करा त्याला. माफ करणार तो खुदा आहे या आला हजरत. आमची सगळा कर द्यायची सुद्धा तयारी आहे. शिवाय वचन देत आहोत की आज नंतर मग केव्हाही पण हुजुरांना तक्रारीचा मौका नाही मिळणार. असं आहे, तुम्ही माझ्याहून मोठ्या आहात. मला रक्तपात मुळीच पसंत नाहीये. यासाठीच मी तुमचं म्हणणं मानतोय. तरी काय? गोलकोंडाला पण 1 करोड रुपया भरपाई द्यावी लागेल. आमचं राज्य खरंच खूप छोटं आहे शहजादे. आणि आमचं नुकसान खूप मोठं आहे. भरपाई नगदी, माणिकरत्न किंवा हत्तींच्या स्वरूपामध्ये दिलं तरीही चालेल. तुम्हाला मंजूर आहे? याच्याशिवाय करणार पण काय आता? खुदा ना खास्ता काही वाईट खबर आहे बेटे? नाही मामू. फरमान आहे की वेढा आपण फॉरन मागे घ्यायचा तिथला आणि मुघल फौजेनं त्वरित परतायचं. कदाचित आला हजरतना माहीत पण नसेल अजून की कुतबुल मुल्कने आपल्या सगळ्या अटी मंजूर केल्या आहेत. हे फरमान आला हजरतांनी नाही पाठवलंय. हे दादाबाई दाराशिकोने पाठवलंय. आम्हाला खबर मिळून चुकली आहे की कुतबुल मुल्कचा दूत मुल्ला अब्दुस समद दादाबाईंजवळ पोचलाय केव्हाच. माझी खात्री होती की मला लज्जित करण्यासाठी कुठला ना कुठला रस्ता जरूर काढतील ते. आता ह्या फरमानावर अंमल पण केला जरी, मग लोकांना काय सांगायचं? आपण का म्हणून कारणाशिवाय कुतबुल मुल्कला पण त्याचं राज्य परत केलं आहे? हुकुमावर अंमल आपल्याला करावाच लागेल अकील खान. म्हणजे नाहीतर शहजादा औरंगजेबचे इरादे चुकीचे समजले जातील. आला हजरत आणि औरंगजेबाच्या दरम्यान गैरसमज वाढत जातील. वाढले पण आहेत. वाईट नियतीच्या शहजाद्याने त्या जो स्वतःला वारसच समजत आहे. तुम्ही जाणता आहात की मूर्खाने त्या आला हजरतना काय समजवलंय? की कुतबुल मुल्ककडनं आम्ही असंख्य हिरे शिवाय सोन्याची भांडी घेतली आहेत. तुम्हाला हे कसं माहीत होऊन गेलं? या फरमानाचा अखेरचा हिस्सा आहे की म्हणे तमाम माणिक मोती आणि सोन्याची भांडी आम्ही जी कुतबुल मुल्ककडनं घेतली आहेत, माहिती ज्याची आणि आम्ही दरबारी दिल्लीला पण नाही दिली आहे, सर्व फौरन शाही खजान्यामध्ये जमा करायचं आहे. मामू, ही तुमची जबाबदारी आहे की शाही फरमानाचा एकनेक शब्द अंमलामध्ये आणायचा. शीश झुकवायची जरूरत नाही अकील खान. दर रात्रीच्या नशिबामध्ये एक सकाळ पण होत असते. आपला पण वेळ येईल. मग त्यावेळी दाराशिकोहच्या एक एक साजिशचा हिशोब केला जाईल. अजून काही विचारायचे शहजादे? हो बाबा. चंद्राचा प्रकाश काय आहे? त्याच्या सफेदीचं गुपित काय आहे? काळा डाग काय आहे? चंद्रामध्ये कुठलाच प्रकाश नसतो. तो तर एका निर्जीव वस्तूसारखा आहे ज्याला सूर्याची किरणं प्रकाशमान करतात. चंद्राची सफेदी समुद्राची छाया आहे, मग काळा डाग धरणीची सावली. बाबा, जर चंद्रामध्ये छाया दिसणं शक्य आहे, मग सूर्यामध्ये पण का नाही दिसत? सूर्य आगीच्या गोळ्यासारखा आहे शहजादे, पण चंद्र पाण्याच्या गोळ्यासारखा. छाया फक्त पाण्यामध्येच दिसत असते, आगीमध्ये नाही. हिंदू मूर्तीपूजा का हो करतात? याची केव्हा सुरुवात झाली आहे? मूर्तीपूजा श्रद्धा खूप मजबूत करण्यासाठी सुरू केली गेली आहे. जो सत्य जाणत आहे मूर्तीपूजेची त्याला मुळीच गरज नाही, आणि जो आपल्या आतमध्ये लपलेल्या सत्याला ओळखत पण नाही तो आकृतीची पूजा करत आलाय. जशा मुली विवाह न झालेल्या बाहुल्या घेऊन खेळत असतात, पण लग्न झाल्यावर सोडतात खेळायचं. जोपर्यंत आपल्याला आतील सत्य पूर्ण माहीत नाही होतंय, बाह्य जगाशी जोडले राहणार सगळे. एकदा बस अंतरात्म्याचं ज्ञान प्राप्त होऊन गेलं की मग प्रत्यक्ष पण त्यागलं जातं.
रचनाकार आणि सृष्टीमध्ये फरक काय आहे? बनवणारा आणि बनलेल्यामध्ये नातं काय आहे? बाबा, हाच प्रश्न मी एका अजून विद्वानांना पण विचारला. उत्तर मला मिळालं. बनवणारा आणि बनलेल्यांमध्ये पण तेच नातं असतं, वृक्ष आणि बियाण्यांमध्ये जे होत असतं. काय खरं आहे बाबा? रचनाकार याचा खरा अर्थ म्हणजे समुद्राचा तळ आहे शहजादे. मग रचना पाण्यानं भरलेला पेला. पाणी बस तेच आहे, पण जो फरक समुद्र आणि पेल्यामध्ये आहे तोच रचना आणि रचनाकारामध्ये पण आहे. आत्मा आणि परमात्मा काय आहे? काय आत्मा परमात्म्यामध्ये मिळू शकणार? शहजादे, पाण्यापासून दारू बनत असते, पण जमिनीवर टाकली गेली मग मिळवलेल्या वस्तू, सगळे नशा, रंगत मातीच्या वरच राहत असते. फक्त पाणी धरणीच्या आत जात असतं, शिवाय मग परत निर्मळ जल बनत असतं. मनुष्याच्या आत्म्यानं जर पंचतत्वांना सोडलं तर परमात्म्यामध्ये मिळणार नक्कीच. बाबा, असं म्हणतं एक आहे, पण नेत्र दोन, असं का पण? तरी दोन्ही नेत्रांना एकत्रच काहीही दिसत असतं शहजादे. याचा पण अर्थ मग हा, जगामधलं हे सत्य ही एकाच धर्माची मिळकत नाहीये. खरंय शहजादे, सत्य सत्य असतं, त्याच्याकडे बघणारा कोणी पण असो. बाबा, खबर आली आहे, आला हजरतांची तब्येत खूपच खराब आहे. परमात्मा बादशाह सलामतांवर कृपा करतील. हकीम चाचा, आला हजरतांना शुद्ध का नाही येत आहे? बेशुद्ध राहिले तरच चांगलं आहे, नाहीतर असह्य वेदनांमुळे त्यांना खूपच त्रास होईल. हकीम साहेब, आला हजरतांचा आजार जास्त खतरनाक आहे काय? यकृत काम नाही करत आहेत मालिकीवन. जर लघवी नाही झाली तर आला हजरत. हकीम चाचा, तुम्ही आला हजरतांच्या जवळच थांबा. जरूर. जर ही खबर शहजादा बुलंद इक्बालच्या दुश्मनांपर्यंत पोहोचली तर वाईट होईल. आमचे दुश्मन कोण आहेत? हे तुम्ही चंपतरायांना विचारा. गोलकोंडा आणि बिजापुरातनं जे काही मिळवलंय त्याने फौज भरती केली जात आहे, शिवाय हत्यारं बनवली जात आहेत. औरंगजेबाने तुमचं राज्य जप्त केलंय, ह्यासाठी तुम्ही त्याच्या विरुद्ध बोलताय हो? शहजादा बुलंद इक्बालला पण माहिती आहे ना की खूपशे बुंदेली शहजादे औरंगजेबाच्या फौजेमध्ये पण आहेत. जर हुकूम होईल तर मी माझ्या भाच्याला पेश करू, जो कालच दक्षिणेतनं परत आलाय. गुलामाचा सल्ला आहे की आला हजरतांच्या आजाराची खबर दक्षिणेला नाही पोहोचली पाहिजे. बंगाल आणि गुजरातला पण नाही पोहोचली पाहिजे. ह्याचा पण मग अर्थ की भाई शुजा आणि मुराद बख्श पण. हुजुरांना कदाचित आठवत असावं, जेव्हा आला हजरतांनी तुम्हाला सल्तनतीचे वारस म्हणून जाहीर केलं होतं आणि वार्षिक 1 करोड रुपयाचा भत्ता पण मुकरर केला होता. बघा, त्यावेळी तिन्ही शहजादांमधून एकाने पण तुमचं अभिनंदन पण नव्हतं केलं. 2 मानाचे शब्द पण नाहीत फर्ज समजून स्वतःचा. पण आला हजरतांची बिमारी लपवता कशी येईल? दरबारामध्ये औरंगजेब, शुजा आणि मुराद तिघांचेही दूत पण आहेत. आतापर्यंत तिघांनी ही खबर पाठवली पण असा. खबर पाठवली गेली होती, तरी त्यांचे घोडे आम्ही जमुनाच्या पुलावरच अडवून धरले आहेत. आता तुम्ही म्हणाल तर त्यांना सोडूनही देता येईल. नाही, तुम्ही हे चांगलं केलं. जोपर्यंत आला हजरतांना शुद्ध नाही येत आहे, कुठली पण खबर या किल्ल्याच्या बाहेर नाही गेली पाहिजे. मी म्हणेन खरं तर आपले मंत्री आणि दरबारांना पण आपण थांबवायचं. आला हजरतांचं दर्शन करून कोणी चुकीचं पण बोलेल कदाचित. नातेवाईक आणि मित्रांना मुळी थांबवता येणंच कठीण आहे. पण त्यांना हुजूर स्वतःच थांबवू शकतात. कोण आहात तुम्ही लोक आणि कुठे चाललात तुम्ही? अरे, घोड्यावरून खाली उतरून बोल रे काळा तोंड्या. माहित आहे का पालखीमध्ये कोण आहे? कोण आहे? शहजादी रोशन आरा बेगम साहिबा. आम्ही तुमचीच वाट बघत होतो मावशी. चलाव. मावशी असेल तुझी आई भाचक्या थोबाड्याच्या. चला रे भोईरांनो, उचला. मोठा आलाय मावशीचा भाचा. चला व मावशी, बघा ना त्याला. बसा आप्पा. तुमच्या पैगामाने तर आम्हाला परेशान केलंय खरंच. विषय आहेच तसा, जो खतामध्ये लिहिण्यासारखा नाहीये. सांगा ना. औरंगजेब, आपले आला हजरत ह्या दुनियेतनं निघून गेलेत. या अल्लाह,
तेरी खैर. भाई दाराने ही खबर लपवून ठेवली आहे, पण दिल्लीमध्ये सर्वांना माहिती आहे ही खबर. इथे तर मुळीच नाही कळलं काही. दिल्लीच्या सर्व दरवाजांवर पहारा आहे. जोधपूरचे राजा जसवंत सिंगांचे 30,000 राजपूत सगळ्या रस्त्यांमध्ये टेहळणी करत आहेत. मी यात्रेला जाते म्हणून सांगितलं आणि इथे आले निघून. इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिऊन. खुदा आला हजरत को जन्नत में जगह दे. आमीन. माहित नाही दाराभाईने आला हजरतांचा दफनविधी कशा प्रकारे केला असावा. दाराभाई वेडे होऊन गेलेत. एका गुलामास कोणी ज्याचा थोडा चेहरा आला हजरतांसमान आहे दर्शनासाठी झरोक्यामध्ये बसवलंय. शिवाय जेव्हा मी तिथनं येत होते तेव्हा खबर मिळाली आला हजरतांना थोडंसं हवा पालट म्हणून म्हणे आग्र्याला नेलं जात आहे. आला हजरतांना की मग त्यांचं पार्थिव. असं दिसतंय दाराभाई बसणार तख्तावर हे जगजाहीर आग्र्यातनंच करणार. ह्याची सूचना भाई शुजा आणि मुरादला पाठवणं खूप जरुरी आहे. बघ विचार करून ठरव की सूचना मिळाल्यावर कोणाची इच्छा काय असणार आहे. हुजूर खत आलंय. कोणाचं खत आहे? शहजादा औरंगजेबांचं. असं काय? कुतुबुद्दीन खान, शहबाज खान, भाई औरंगजेबने फार वाईट खबर पाठवली. आला हजरतांचा इंतकाल होऊन गेलाय. अल्लाह. शिवाय दादाभाईने हुकूमत पर कब्जा केला आहे. पण तुम्हाला इंतकालची खबर पण नाही दिली. मृत्यूला अजूनपर्यंत राज राखला गेलाय. शिवाय त्याने हे पण लिहिलंय, हा राज तोपर्यंत राज राखला जाईल जोपर्यंत गुजरात, बंगाल आणि दक्षिणेवर दारा शिकोचा कब्जा नाही होत आहे. मग काय हुजूर मोगल फौजांचं दिल्लीतनं कूच करून झालंय? मला माहित नाही. शहजादा शुजा खूप दूर आहेत, औरंगजेब पण खूप दूर आहे. यासाठी पहिला हमला आपल्यावरच होणार. काय आपण मुकाबला करू शकणार? मुकाबला पण तेव्हा होईल हुजूर जेव्हा वजीर आझम अली नक्की खानची इच्छा काय बडबडतोस हे? काय हुजूर नाही जाणत की अली खा शहजादा दारा शिकोहाचा माणूस आहे हुजूर. शिवाय तुमच्यावर नजर ठेवायलाच मेल्याला पाठवला इथे. शहबाज खानचं खरं आहे हुजूर. अली नक्की आपल्यासाठी खूप मोठा खतरा बनू शकतात. जर मी दादाभाईंचा मुकाबला न करून समजा बादशाह म्हणलं त्यानंतर काय होईल? जर आला हजरतांच्या जिवंतपणीच हा फैसला झाला असता मग हक्कदाराला हक्क मिळाला असता. तू माझ्याशी साफ साफ बोल जरा. हुजूर सगळी दुनिया जाणत आहे की तुमचे भाऊ दादा शिकोना हुकमतीमध्ये मुळीच स्वारस्य नाहीये. म्हणजे ते बघा अवलिया, पीर, फकीर शिवाय हिंदू, योगी आणि संन्याशांमध्येच बसलेले असतात हुजूर. मग शहजादा शुजा तर अजून पण भोळे आहेत. बिचाऱ्यांचं राजकारणाशी दूर दूरपर्यंत घेणं देणं नाहीये. यासाठीच हुजूर दिल्ली सोडून दूर बंगालमध्ये शांतपणे जाऊन बसलेत. बरं शहजादा औरंगजेब खूपच बहादूर शिवाय सामर्थ्यशाली पण फार कडक आहेत. दुश्मन तर दुश्मन दोस्ताला पण माफ नाही करत हुजूर. यासाठीच मी हुजूरांना अर्ज केलं होतं की आला हजरत असतानाच ह्या सर्वांचा फैसला होऊन गेला असता हुजूर. मग ताज हुजूरांच्या डोक्यावर असता. हा खरंय, आमच्यावर अन्याय पण तसा खूपच झालाय. मला अभय मिळालं तर मी काही अर्ज करू हुजूर? करा हुजूर. तुम्ही हुकमतीची घोषणा करा आता. शहजादा औरंगजेब आणि शहजादा शुजा दोघेही तुम्हाला साथ देतील. हुजूर मी बघा ज्योतिषाकडून मुहूर्त पण काढलाय. जर हुजूरांनी ह्या मुबारक घडीवर समजा ताज परिधान केलाच एकदा मग अख्ख्या हिंदुस्थानावर हुजूरांची हुकमत होईल. हा पण अली नक्की काय आहे? काय हा उद्धटपणा? कुठे घेऊन चाललात मला?
अली नकी, जेव्हा एक नोकराने स्वतःच्या आकाशी गद्दारी केली तेव्हा त्याला काय सजा व्हावी? पण मी मला जबाब पाहिजे. पण गद्दारी सिद्ध झाल्यानंतर हा आहे तुझ्या गद्दारीचा पुरावा. नमक हराम, तू माझा नोकर असून दाराशी तू वफादारी दाखवित आहेस. ही साजिश आहे शहजादे. शिवाय मी चांगल्या तऱ्हेने जाणतो की ह्याच्या मागे कुतुबुद्दीन शाहबाज खानचा पण हात आहे. का म्हणून? पण त्यांची तुझ्याशी काय दुश्मनी आहे? हर लालची इमानदारचा दुश्मन होत आलाय, हर खोटारडा खऱ्याचा दुश्मन होत आलाय, आणि हर एक नमक हराम वफादारचा दुश्मन होत आलाय. अली नकी, तू माझ्या वजीरांचा अपमान करीत आहेस. यांच्या अपमानाच्या आधी तुम्हाला तुमच्या अपमानाची फिक्र असली पाहिजे शहजादे. मुळात स्वतःचे दोस्त आणि दुश्मनांमधला फरक नाही कळत ज्याला, तो इज्जत शब्दाचा पण अर्थ जाणणार तरी कसा? नीच गद्दार! शहजादे, आज तू एका वफादार शिपायाचा खून केलायस. याची किंमत बघ तुला स्वतःच्या रक्ताने चुकवावी लागेल. या अली. शुभ घडी आली आहे महाराज. शुभच होईल. खुदा वाईट नजरांपासून वाचवो. शहनशाह मुराद, शहनशाह मुराद, शहनशाह मुराद. लिहा, माझा प्रिय भाऊ शहजादा मुराद. ही वेळ आपल्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये बादशाह बनून आनंद साजरा करण्याची नाहीये. आपले पूर्वज हजरत बाबर आणि आजोबा शहनशाह अकबराने हिंदुस्थानामध्ये मुघल साम्राज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते आता तुटणार आहे. आला हजरत शहाजहानच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानच्या तख्तावर एक असा माणूस कब्जा करण्याच्या तयारीत आहे जो राजकीय दृष्टीनेच नव्हे तर बौद्धिक दृष्टीने पण कमजोर आहे. तो आपल्या सर्वांच्या विश्वासाचा दुश्मन आहे. जरा विचार कर, जर दारा दिल्लीच्या तख्तावर बसला तर देशाची आणि मुघलांची इज्जत तसंच सन्मानावर काय परिणाम होईल. ही वेळ आपापला फायदा बघण्याची नाहीये तर एकत्र येण्याची आहे. वल्लाह, माझा या गोष्टीला जराही विरोध नाही की तू गुजरात आणि भाई शुजाने बंगालमध्ये आपापल्या साम्राज्यांची घोषणा केली आहे. अशी घोषणा दक्षिणेमध्ये मी पण करू शकतो, पण त्याने फायदा आपल्याला नाही, दारा शिकोलाच होईल. कारण हिंदुस्थानाचा बादशाह त्यालाच संबोधला जाईल जो दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या तख्तावर बसेल. जर आपण दाराला आपल्या रस्त्यातनं हटवू शकलो तर हा फैसला पण कठीण नाही होणार की शहनशाह शहाजहानचा वारस कोण होईल. जर आपण कुठल्या फैसल्यापर्यंत पोहोचलो नाहीच तरी लढाई आणि तंट्यांशिवाय वाटणी केली जाऊ शकते. मी तुला अफगाणिस्तान, काश्मीर, पंजाब, सिंध आणि सिंधला लागून असलेला सगळा समुद्री परिसर द्यायला तयार आहे.
तुला हक्क मिळेल की तू तुझ्या नावाने नाणी पाडू शकशील आणि प्रार्थनेमध्ये पण तुझं नाव घेतलं जाईल. माझ्या मित्रा, मी जे काही करीत आहे त्याच्यामागे हेतू फक्त इतकाच आहे, सल्तनतीचं भलं करणं, दुश्मनांचा खात्मा आणि पीडित सतावलेल्या प्रजेला सुख आणि चैन मिळावी. जर तू माझा भाऊ आणि साथीदार या नात्याने मला साथ दिलीस तर आपली ही एकी कायम राहील. तुझे दोस्त माझे दोस्त असतील, तुझे दुश्मन माझे दुश्मन असतील. हा माझा वादा आहे आणि अल्लाह या गोष्टीला साक्षीदार आहे. ह्याच मजकुराचं एक खत भाई सुजाला पण लिहायचं. खुश राहा तू. अगं, जितकी सेवा तू माझी केलीस आणि कुणीच केली नाहीये, आम्ही तुला खूप मोठं इनाम देणार आहे जहारा. खुदाने हुजुरांना सलामत ठेवावं, दासीसाठी हेच इनाम आहे. जिती राहो. शहजादा बुलंद इक्बाल दिसले नाहीत. सकाळपासून वझीर आझम मेरे जुमलांसोबत दिवाळी खास मध्ये आहेत. मी खबर पाठवते की हुजूर याद फरमावित आहेत. हुजूर, हां? शहजादा बुलंद इक्बाल पधारत आहेत. खूप मोठं आयुष्य मिळो तुला. आम्ही बघ याद काढले आताच, पण तू स्वतःच आलास. तू थोडं मला त्रासलेला दिसतोयस. जहापना, बाजी तुम्ही पण थांबावं. ही खबर तुम्ही पण ऐकली पाहिजे. हुजूर, बेटा, न घाबरता बोल. शुजाने बंगाल शकते आला हजरत. जर शहाजाद्यांना पूर्ण यकीन दिला गेला की आम्ही जिवंत आहोत इथे आणि शहाजादा बुलंद इक्बालनं आमच्या मर्जी विरुद्ध मुळी पण काही नाही केलंय, मग हा बखेडा संपून जाणार आहे. जहापना आहे तेव्हाच पण बघा शक्य आहे जेव्हा ते मानायला तयार होतील. हो, ते मानतील. आम्ही आमच्यातर्फे शुजा, औरंगजेब, मुराद बक्षला खत लिहिणार. मग वजिरांना दूत आमच्या बनवून पाठवणार. शुजा आणि मुराद बक्ष कदाचित मानतील, पण हा औरंगजेब. खरं आहे जहापना. औरंगजेबला पैगाम आता वजीर आझम मीर जुमला देतील. हे खत आला हजरताने लिहिलंय.
हो. तुमच्या समोर? जे नाही, पण शहनशाहनी फरमावलं होतं की ते स्वतःच लिहितील. तुम्ही आला हजरतांना भेटलात? हो, भेटलो. मीर साहेब, हिंदुस्थानचे वजीर आझम बनण्यापूर्वी तुम्ही काय होता? शहजादे, तुमच्या तोंडातनं मोठ्यांची बेइज्जती करणं चांगलं नाही दिसतंय. काय तुम्ही गोलकोंडाच्या कुतुबुल मुल्कचे वजीर हे खरं नाही? खरंय. गोलकोंडाच्या सुलतानाने केव्हाच मुघल हुकमतीला तसा मान नाही दिला. बरं, मग तुम्ही मुघलांशी कसे जोडला गेलात? काय तुम्ही मुघलांना वफादार आहात? हुजूर, मी इथे बस शहनशाहच्या तर्फे हजर आहे, त्यांचा दूत म्हणून. माझं कर्तव्य आहे की मी तुमचा जवाब घ्यावा आणि मग इथनं जावं. तुम्ही खोटं बोलत आहात. आला हजरत हयात नाहीयेत, शिवाय हे खत पण नकली आहे. ठाऊक आहे तुम्हाला, मूर्ख मंद दारा शिकून पाठवलंय त्या. शिवाय खास करून तुम्हाला ह्यासाठी पण पाठवलंय कारण तुम्हाला दक्षिणेतल्या टप्प्याटप्प्याची माहिती पण आहे. आज पण इथे तुमच्या दोस्तांचा गोतावळा आहे आणि तुम्हाला माहिती पण आहे की आमच्या फौजेमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त शिपाई दक्षिणी आहेत. तुमचा जरासा प्रयत्न त्यांना बगावत करण्यास पण तयार करेल, पण मी मुळीच कामयाब नाही होऊ देणार तुम्हाला. हुजूर, मी परत एकदा पण अर्ज करतोय. मी इथे एक पैगाम घेऊन आलोय. बस त्याचा जवाब घेतला की मी परत जाईन निघून. मी हुजुरांच्या फौजेमध्ये बगावत फैलावायला नाही चालोय. तुम्हाला जाणायचं आहे की दाराच्या खताचा जवाब काय आहे? कोणी आहे? सय्यद मीर जुमला, वजीर आझम हिंदुस्थान, आमचे मेहमान असतील. मुळीच कसली तकलीफ न व्हावी त्यांना. हुजूर, तुम्ही मोठी चूक करत आहात. नाही मीर जुमला, हा दाराला माझा जवाब आहे. जा घेऊन. जे घडलं चांगलं नाही, पण सुलताने आली. जर मीर जुमलाचं म्हणणं खरं ठरलं, मग ना केवळ त्यांना मोकळं केलं जाईल, पण इनाम आणि मान सन्मानाने गौरवलं पण जाईल. पण सत्य माहिती होण्यापूर्वी परत पण आग्र्याला नाही पाठवता येणार त्यांना. अकिल खानला म्हणावं, माहिती मिळवा. मुराद बख्श अहमदाबादेतनं रवाना होऊन गेला का? मीर जुमलाना गिरफ्तार केलं गेलं शहजादे. मला पण समजलंय. शहनशाहच्या दूताची गिरफ्तारी या बाबतीतला पुरावा आहे की औरंगजेबाचा कुठलाही गैरसमज नाहीये. तो जाणून बुजून फौज जमा करीत आहे. पक्की बगावत केली त्याने. यामध्ये वाईट काय आहे बाजी? बादशाह बनवूया त्यालाच. काय सांगतोयस तू हे? हा, वारस खरा तू आहेस. बादशाह नाही बनायचंय तुला? दर वारसाने बादशाह बनणं जरुरी पण नाहीये ना. या हिशोबाने हुकूमत आला हजरतांना नाही, ज्याच्या खुसरूंना मिळायला पाहिजे होती. आपल्या आजोबांचा मोठा मुलगा आणि वारस ते होते. जर तुला तू एका विद्रोहीचा मुकाबला करू शकत नाहीस असं वाटत असेल, मग खरंच तुला कुठला हक्क नाही की बाबर आणि अकबरांच्या तख्तावर तू बसावस? तुम्ही समजत आहात की मी हजरत बाबर, आजोबा अकबरांसारखा बादशाह बनू शकणार? बाजी, तुम्ही जाणता त्याची काय किंमत होईल? आपल्या खानदानामध्ये जो म्हणून बादशाह बनलाय, तो भावांची प्रेत पार करूनच बसलाय तख्तावर. हे बघ, ह्याचा जबाब तू स्वतःच माझ्यापेक्षा चांगला देऊ शकतोस. कदाचित मी औरंगजेबापेक्षा चांगला बादशाह बनू शकतो, कारण मी तुर्क, अफगाणी आणि राजपुतांमध्ये मुळीच फरक नाही करत. मी राजाला सुद्धा धर्म आणि धार्मिक पाबंदींपेक्षा वेगळा समजतो. औरंगजेबाचा झुकाव धार्मिक कट्टरपणाच्या बाजूला पण आहे. धार्मिक समानता तो आपल्यातली कमजोरी समजत आहे. पण कमजोरी माझ्यामध्ये पण आहे बाजी. मला राजकारणी डावपेच नाही कळत. मी कुठली लढाई नाही केली. शोध ज्ञानाचा स्वतःच पूर्ण समजायचा प्रयत्न मला यशस्वी फकीर बनवेल कदाचित, एक यशस्वी बादशाह नाही. हुकूमत पण तिरस्काराच्या पायावर नाही राहत उभी शहजादे. पण औरंगजेब फक्त तिरस्कार करणं येतं त्याला. माझ्याशी, तुझ्याशी, आला हजरतांशी. बाजी, हे तुम्ही दुश्मनीत म्हणताय. तू आम्हाला पूर्ण निराश करतोय शहजादे. असं नको व्हायला की मोगल साम्राज्याची ही शानदार इमारत खाली पडून न जावी. तुमची इच्छा आहे की मी मुकाबला करावा? आला हजरतांची पण हीच इच्छा आहे. ठीक आहे,
मुकाबला करेन मी. मोगलांची हुकूमत वाचवण्यासाठी नाही, हिंदुस्थानला पूर्ण औरंगजेब पासून वाचवण्यासाठी. कोणी आहे? जी हुजूर. मला महाराज जसवंत सिंगांना त्वरित भेटायचं आहे म्हणावं. बरं ठीक आहे हुजूर. फौज तयार आहे मुराद? हो, सगळी तयारी होऊन गेली. उद्या आपल्याला आग्र्यासाठी कूच करायचं आहे. हुजूर, जोधपूरचे महाराजा जसवंत सिंग भेटीस आलेत. मला मुराद बक्षसोबत बघून तुमचं हैराण होणं वाजवी आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही शाही आदाब विसरावेत. गुलाम आदाब बजावित आहे. तुम्ही कोणाच्या हुकमाने तुमचं राज्य सोडून इथे आलात? जहापनाचा असा हुकूम आहे की तुम्ही अहमदाबादला परतावं. मग आमच्यासाठी काय हुकूम आहे? तुम्ही पण इथे असाल याचा मला अंदाज नव्हता. जर मी परत अहमदाबादला नाही गेलो तर? गुलाम अर्ज करणार तुम्ही की- इतकं सांगा बघू की जर मुराद बक्ष परत नाही गेले तर का तुम्ही तुमच्या फौजी ताकदीने त्याला थांबवणार? जहापनाचा असाच हुकूम आहे. ही मग सक्त होईल राजासाहेब. 2 भाऊ बिमार वडिलांना बघायला चाललेत, तुम्ही मग त्यांना अडवणार? सुलताने अली जहापनाचा हुकूम आहे की तुम्हा दोघांना आग्र्याला नाही पोहोचू द्यायचं. काय जहापना घाबरतात का? माझी प्रामाणिक विनंती हुजूर की दोन्ही शहजाद्यांनी आपापल्या राज्यांमध्ये परतायचं. शिवाय असं नाही होत तर तुम्ही लढाई करण्यास पण मजबूर व्हाल ना? नक्कीच. राजा जसवंत सिंग, जर तुम्ही आमच्या बरोबर असता. हुजूर, एका राजपूत सरदाराच्या वफादारीची परीक्षा नाही घ्यायची. परीक्षा आज नाही, ती उद्या होईल जसवंत सिंग, लढाईच्या मैदानामध्ये. आम्ही तुला पहिलंच सांगितलं होतं, भाऊ भावाशी लढणार तर परिणाम चांगला नाही होणार. दोघांना आमच्या जवळ येऊ द्यायचं. आम्ही दोघांचे हक्क सुद्धा संपवून टाकले असते. ही मोर्चा बांधणी पण नेहमीसाठी संपून गेली असती. आला हजरत, मुरादने सार्वभौमत्व जाहीर केलं होतं. औरंगजेबाची फौजेसकट इथे वाटचाल त्याला आपण थांबवलं नसतं, आपला भित्रीपणा नसता का झाला? धर्मच्या लढाईचं बघ, जिच्यामध्ये जसवंत सिंगचे 6,000 पेक्षा जास्त शिपाई मारले गेले. आपला इतिहास काय लिहिला जाईल? इतिहास आपल्या बाबतीमध्ये काय लिहिला जाईल? इतिहास बदलला पण जाईल, इन्शा बदलणार पण. मी स्वतः मुकाबल्यासाठी जातोय, विजयी पण होऊन येईन मी. जेव्हा तू फैसलाच करून बसलास तेव्हा जातो. आम्हाला अलविदा म्हणायला ये आता सरळ. जा. आला हजरत, परवानगी द्यावी. तू माझा आत्मा आहे शहजादी. आत्म्याला शरीरापासून वेगळं करणं खूपच कठीण काम आहे. हुजूर, कामयाबीची दुवा द्यावी. हार किंवा फतेचा फैसला व्हावा. अल्लाची इच्छा असेल तर फते तुझीच होईल. खुदा हाफिज बाजी. खुदा हाफिज. रेहमानुल्लाह. शहाजहांच्या युगामध्ये मोगल शान वैभव बुलंदीवर होतं. त्यासोबतच विषाची बीजं पण सतत पेरली जाऊ लागली.
तानाशाहीचा बोलबाला होता. दरबारामध्ये षडयंत्रांसोबत कपटी माणसांचं जाळं फैलावत होतं. अकबराची उदारता, मनाचं औदार्य आणि कुशल शासन व्यवस्था भूतकाळातल्या केवळ आठवणीच बनल्या होत्या. स्थिती वाईटात वाईट होत मोठ्या संकटांना जणू बोलावत होती. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीवसृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.